केंद्र सरकारनं नव्यानं मांडलेल्या परिसीमन विधेयकाला विरोधकांचा विरोध 131व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या जागा 543 वरून 850 होणार। उद्या 4 वाजता लोकसभेत मतदान होणार। परिसीमन विधेयकामुळे कोणत्याही राज्यावर भेदभाव होणार नाही, नियत साफ असल्यानं शब्दांचा खेळ करण्याची गरज नाही। लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं वक्तव्य। परिसीमन विधेयकाबाबत विरोधकांकडून भ्रम पसरवला जातोय। दक्षिणेकडील राज्यांची ताकद कमी होणार नाही। दक्षिणेतील राज्यातल्या खासदारांची संख्या 129 वरून 195 होणार। अमित शहा यांची माहिती। घटना दुरुस्ती विधेयकानं आपण देशाला विभाजनाच्या दिशेने नेतोय। 50% जागा वाढवल्या नाही तर दक्षिणेतले खासदार कमी होतील। खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य। पंतप्रधान मोदींकडून ओबीसींचा हक्क हिरावण्याचा प्रयत्न सरकार ओबीसी आरक्षणावरून पळ काढतंय। काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा। महिलांना काहीतरी देतोय या भ्रमात आपण राहू नये। आरक्षण महिलांचा हक्क, आपण त्यांना वंचित ठेवलं। महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य।